मेलबर्न कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे। चेतेश्वर पुजाराचं शतक झालंय। विराट कोहली आणि मयांक अग्रवाल यांची अर्धशतकी खेळी देखील बघायला मिळाली। तसंच रोहित शर्माला गवसलेला सूर देखील इथे यावेळेस पाहायला मिळाला। यामुळे भारताची मोठ्या धावसंख्याकडे वाटचाल सुरू आहे। अजिंक्य रहाणेच्या रूपाने 361 धावांवर भारताला 5वा धक्का बसला। आता रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जोडी मोठी भागीदारी रचून आली आहे। कांगारू पुढील अडचणी वाढवण्याचा नक्कीच इथे यावेळेस त्यांनी प्रयत्न केलाय। पुजारीची यावेळेस शतकी खेळी पाहायला मिळाली आहे। सारंगखेड्यामधल्या घोडे बाजारात आजपर्यंत सुलतान आणि चेतक या 2 घोड्यांची चर्चा होती। मात्र आता या घोडे बाजारात एक सौंदर्यवती दाखल झाली आहे। तिच्या आदा पाहण्यासाठी अश्वशौकीन सागरखेडा इथल्या चेतक फेस्टिवलला भेट देत आहेत। चला तर मग पाहूयात एक खास रिपोर्ट। पद्मा घोडीचं 52 कशी सौंदर्य। पद्माच्या आदांनी अश्वशौकीन घायाळ। चेतक फेस्टिवल मध्ये पद्मा 2 घोडी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय। तुम्ही बॉलिवूड मध्ये एखाद्या चित्रपटाचा किंवा गाण्याचं रिमेक पाहिलं असेल, मात्र सारंगखेड्याच्या घोडे बाजारात मागच्या वर्षी ज्या घोडीनं अश्वशौकीनांची मन जिंकली होती, त्या पद्मा घोडीची रिमेक्स पद्मा 2 या घोडीचं आगमन झालंय। एखाद्या सौंदर्यवतीला लाजवेल असं तिचं सौंदर्य आहे। पद्मा 2 ची उंची 68 इंच असून लांबीला ती 8 फूट आहे। तिचं वजन तब्बल 600 किलो आहे। एखाद्या सौंदर्यवतीच्या कमनीय बांध्यासारखी तिच्या शरीराची ठेवण आहे। डोळ्यांचा रंग निळा आणि पूर्ण पांढऱ्या शुभ्र रंगाची ही घोडी पाहून अश्वशौकीन घायाळ होत आहेत। पद्माचा थाट न्यारा आहे। पूर्ण बाजार फिरलो पण ही अशी होई मी कुठेच पाहिली नाही। रंग शुद्र पांढरा आहे, डोळे निळे आहे, खूप चांगली घोड़ी है। मैंने पूरा मार्केट घुमा। सारंगखेड़ा में पहली बार आया हूँ मैं भी आज यहाँ पर। मैंने पूरा मार्केट देखा, मेरे को पद्मा इतनी शानदार लगी, जबरदस्त। पूरे मार्केट में कोई ऐसी घोड़ी नहीं है कि जो इसके लायक हो। दररोज सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 असे 4 लिटर दूध, अंडी, गावरान तूप, हिरवा आणि कोरडा चारा तिला दिला जातो। तिच्या देखभालीसाठी सोबत 5 जण आले असून ते 24 तास तिची काळजी घेत आहेत। घोडे बाजारात तिच्यावर 51 लाखांची बोली लागली आहे। मात्र आपल्याला ही घोडी विकायची नाही असं मालकांनी सांगितलंय। खासियत क्या है कि आज मेले में 3-4 हजार जानवर है। वहाँ पर हमारी पद्मा सबसे अलग है और सबसे अच्छी है। इसकी हाइट अभी मेले में यहाँ पर 66 इंच है और 8 फीट लंबाई है, 6 कुंटल वजन है, सफ़ेद कलर की है। तो यहाँ फेस्टिवल के लिए ही है। बाकी लोग मांग रहे हैं इसको 51 लाख रुपए मांग चुके हैं। सारंगखेडा घोडे बाजारात एकाहून एक जातीवंत आणि किमती घोडे विक्रीसाठी दाखल झालेत। मात्र त्यात पद्माचं सौंदर्य आणि तिच्या अदा अश्वशौकीनांना घायाळ करणार आहेत। तुम्हालाही जातीवंत आणि देखणे घोडे पाहायचे असतील तर चेतक फेस्टिवलला नक्की भेट द्या। जितेंद्र बैसणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नंदुरबार। संपूर्ण शरीरावरून मालगाडी जाऊनही एक तळीराम जिवंत राहिल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे। नंदुरा रेल्वे स्टेशनवर एक तळीराम रुळावर जाऊन अचानक झोपला। थोड्या वेळाने रुळावरून मालगाडी आली, मात्र त्या तळीरामाला काही उठता येईना। परिणामी तो तसाच रुळावर पडून राहिला। त्याच्या अंगावरून वेगात मालगाडी निघूनही गेली। केवळ नशीब बलवत्तर म्हणून या तळीरामाच्या अंगावर साधा ओरखडाही उठला नाहीये। विशेष म्हणजे या घटनेदरम्यान आणि नंतरही रेल्वेचा एकही सुरक्षा अधिकारी किंवा पोलीस शिपाई घटनास्थळी फिरकला नाही। तो